नमस्कार मंडळी, मी जान्हवी उवाच या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. माझ्या आजच्या लेखाचं नाव आहे अधिकार. बघा, माझा आजचा लेख आवडतोय का? आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. कुंद आणि सायली ही मला अत्यंत आवडणारी दोन प्रकारची फुलं. दोन्ही पांढरी फुलं. जाईजुईची फुलं देखील पांढरीच असतात. प्रत्येक प्रकारच्या फुलांच्या पाकळ्यांचा आकार वेगळा असतो. काहींच्या पाकळ्या जाड असतात तर काहींच्या पातळ. सगळी फुलं पांढरी असली तरी त्या पांढऱ्या रंगात पटकन लक्षात येणार नाही असा फरक असतो. कुंदाच्या कळ्या थोड्या गुलाबी रंगाच्या असतात. फुलांमध्ये देखील फिक्क्या गुलाबी रंगाची किंवा गडद गुलाबी रंगाची एखादी पाकळी असते. आपल्या सुगंधाने आणि सौंदर्याने आकर्षित करण्याचा गुण सगळ्या फुलांमध्ये असतो. पायवाटेवरची छोटी छोटी गवत फुलं देखील आपलं लक्ष वेधून घेतात. फुलांचे रंग, गंध आणि सौंदर्य यापैकी नक्की कोणती गोष्ट आपल्याला आवडते हे सांगणं अवघड असतं. कोणतंही फूल कधीच कुरूप असत नाही. सगळीच फुलं आवडत असली तरी काही फुलं मात्र वेड लावतात. सायलीची आणि कुंदाची फुलं मला असंच वेड लावतात. दर उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही आमच्या मावशीच्या घरी जात असू. चांगलं महिनाभर आमचा मुक्काम तिच्याकडे असे. मावशीच्या घराच्या वरती गच्चीवर पाण्याची टाकी होती. त्या टाकीवर सायलीची वेल पसरली होती. मी रोज तिथे जाऊन त्या नाजूक फुलांकडे बघत बसे. दादाच्या लक्षात ही गोष्ट आली आणि तो टाकीवर चढून मला ती फुलं काढून देऊ लागला. ओंजळीत फुलं आली की किती आनंद होत असे मला. पुढे मी मोठी झाल्यानंतर कुंदाची रोपं आणून रुजवण्याचा प्रयत्न अनेक वेळेला केला. इतर वेलींच्या फांद्यांची चुंबळ करून खड्ड्यात ठेवून दिली आणि त्यावर माती पसरून टाकली तरी त्या फांदीला ठिकठिकाणी धुमारे फुटतात. पण कुंदाचं मात्र रोपच लावावं लागतं असं अनेकांनी सांगितलं. मी परत प्रयत्न करत राहिले. पण माझं लग्न होईपर्यंत आमच्या अंगणात कुंदाचं रोप काही रुजलंच नाही. माझ्या लग्नानंतर माझ्या आईला त्यात यश आलं आणि लवकरच कुंदाच्या फुलांनी आम्हाला दर्शन दिलं. माहेरची ओढ वाटण्याचं ते अजून एक कारण होतं. शाळेत असताना वहीच्या पानात ठेवलेली चपटी झालेली फुलं वहीशी संपर्क असेपर्यंत होती. फुलं नेहमी माझ्या जवळ असावीत असं न कळत्या वयापासून वाटत असे आणि आजही वाटतं. ती माझी आहेत अशी त्यामागची भावना असते. झाडाला आलेली फुलं, फळं झाड आपल्याला देतच असतं. निसर्ग आपल्याला किती प्रमाणात देतोय याची आपल्याला थोडी सुद्धा जाणीव नसते. आपल्याला अजून हवंच असतं. पहाटे अगदी नुकतीच उमललेली फुलं देवायला व्हायची आहेत म्हणून आपण अगदी बिनदिक्कतपणे तोडून घेतो. फांद्या वाकवून, तोडून, अगदी ओरबाडून घेतो आपण ती फुलं. धूप, दीप, नैवेद्य, फुलं अशी साग्रसंगीत पूजा नेहमीच प्रसन्नता देते. पण ती फुलं जर ओरबाडून आणलेली असतील तर झाडाबरोबरच तो ओरखडा मनावरही उठलेला असतो. हे सगळं आज मनात येण्याचं कारण म्हणजे काल परत मी एका रोपट्याचा अपराध केला. त्याला दुःख दिलं.
साधारण 1.5 फूट वाढलेलं एक कुंदाचं रोप काल मला वाटेत दिसलं आणि परत एकदा मला ते हवंसं वाटलं. आपल्या घरी आणून कुंडीत ते रोपटं लावावं असा विचार माझ्या मनात आला. मी ते मुळापासून उपटून काढण्याचा प्रयत्न करू लागले, पण मला ते जमेना. 2-3 वेळेला प्रयत्न केला, पण नाहीच जमलं मला. मग मी जवळची फांदी वाकवली, ती तोडायचा प्रयत्न केला. एका ठिकाणी ती फांदी तुटली, पण झाडापासून वेगळी झाली नाही. मग मी अजून एका ठिकाणी फांदी तोडली. झटापट करून ती झाडापासून वेगळी केली आणि घरी घेऊन आले. आता आज मी ती फांदी कुंडीत लावेन आणि कुंदाच्या फुलांची अपेक्षा करेन. माझं दुसरं मन मात्र मला विचारतंय, सढळ हाताने तो निसर्ग तुला इतकं देतोय, स्वतःसाठी काहीही न ठेवता तो तुलाच सर्व काही देतोय. झाडाची सावली, पानं, फुलं, फळं यातलं काहीही झाड स्वतःसाठी ठेवत नाही. तरीही तुला ते ओरबाडून घ्यावंसं का वाटतं? त्यावर स्वतःचा मालकी हक्क असावा असं का वाटतं? झाडावर टवटवीत असणारी फुलं, वाऱ्याबरोबर डुलत असलेली फुलं आपल्याकडे बघून हसत आहेत, आनंद वाटत आहेत असं वाटतं. तोडून घेतलेल्या ओंजळीतल्या केविलवाण्या फुलांच्या वेदना आपल्याला जाणवतच नाहीत. कालची घटना घडली तेव्हापासून कुठेतरी वाचलेलं एक वाक्य परत परत आठवतंय. ज्याने एवढ्या मोठ्या आयुष्यात एकही झाड लावलेलं नसतं, अशा व्यक्तीला स्वतःच्या चितेसाठी लाकूड वापरण्याचा कोणताही अधिकार नसतो. धन्यवाद.